आपण बोलणार आहोत राष्ट्रपती पदक मिळालेल्याचे मानकरी, कर्तव्यनिष्ठ, जबाबदार, निपक्ष भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी श्री विजयसिंह गायकवाड यांच्याशी। सर्वात प्रथम मी 2005 मध्ये पुणे सिटीमध्ये आलेलो आहे आणि माझं पहिलं पोस्टिंग क्राईम ब्रँचला आहे। तिथून तो आतापर्यंतचा कार्यकाल, त्या कार्यकालामध्ये मी डॉक्टर दीपक महाजन, डॉक्टर गळसास, त्यातून वैशाली पाटील, दिवसा घरफोड्या होणारे गँग, असे 120 घरफोड्याचं डिटेक्शन, 4.25 कोटीचं रिकव्हरी, असे बरेच गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत। आणि त्या काळामध्ये डीजींच्या हस्ते मला सलग 4 वेळा 25,000 आणि प्रशस्तीपत्रातून गौरव करण्यात आलेले। आणि हे कार्य करत असताना माझे कर्मचारी आणि माझे वरिष्ठ यांनी सतत साथ दिली, म्हणून मी आजपर्यंत या पदापर्यंत पोहोचलेलो आहे। राष्ट्रपती पदक मिळाल्यानंतर ज्या लोकांनी माझं अभिनंदन केलं आहे त्यांच्यासाठी मी आभारीच आहे। परंतु ह्या म्हणजे तुम्ही जे पाठीमागे थाप टाकलेली आहे शहबागकीची, त्याच्यामुळे अजून मला हुरूप आलेला आहे। चांगलं काम आम्ही अजून करू एवढी अपेक्षा करतो। 10 वर्ष कंटिन्यू ACR पाहिले जातात, रिवॉर्ड पाहिले जातात आणि कामाची पद्धत पाहिली जाते आणि त्यानंतर हे पदक त्यामध्ये कमिटी असते, त्या कमिटीमधून निवड करून महाराष्ट्रातून दिल्लीला पाठवलं जातं आणि दिल्ली क्रायटेरिया आहे ॲक्च्युली, त्याच्या संपूर्ण क्रायटेरिया वापरल्या जातं। तुमचं प्रत्येक गोष्टीमध्ये गुन्ह्याचं तर आहेच आहे, परंतु वागणं पण आहे, स्टाफबरोबरचं वागणं आहे, जनतेबरोबरचं वागणं आहे, या सगळ्यांचा मेळ घालून मग ते पाठवलं जाते रिपोर्ट्स आणि त्यानंतर ते सिलेक्शन होतं। पंढरपूरला असताना त्या ठिकाणी डोंबे भोसलेची गँग होती, त्यावेळी मला खास त्या ठिकाणी पोस्टिंग करण्यात आलेलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये पहिला टाळा आम्ही डोंब्यांना त्यावेळी लावलेला होता आणि त्यावेळी मी 18 वर्ष त्यांना शिक्षा केली होती कोर्टात। तो एक भाग आहे। त्याचप्रमाणे वडसंगाला असताना एक परशुराम कव्वम नक्षलवादी होता, त्याला आम्ही करीमनगर बच्चनापूर येथून आणलेला होता, त्यावेळी माझा गौरव झालेला आहे। अशी बरीच आम्ही कामं केलेली आहेत, त्याचाही दखल ह्या माझ्या महिलांच्या बाबतीत तर मी फार सेन्सिटिव्ह आहे, कारण महिलांचे प्रश्न असतात ते आपण आपल्या महिलांना संरक्षित करणं किंवा त्यांना न्याय देणं हे माझं कर्तव्य आहे। म्हणून मी ज्यावेळी कुठल्याही पोलिसांना गेलो तर महिलांना, दलितांना, हे जे वंचित आहेत अर्थ सर्व्हिसिंगमध्ये घेण्यात आलेले, जे अन्याय होणार नाही ह्या दृष्टीनं मी दरवेळी मी पावलं उचललेली आहेत। उदाहरणार्थ जनता वसाहतमध्ये आम्ही महिलांसाठी बरेच कार्यक्रम राबवलेले आहेत, त्यामध्ये अगरबत्तीचा प्रोग्राम ठेवलेला होता। एक महिला अगरबत्तीच्या उद्योगावर महिन्याला 5 ते 6 हजार रुपये मिळवते त्या ठिकाणी आणि तो अद्यापर्यंत त्या ठिकाणी तो व्यवसाय चालू आहे। त्याचप्रमाणे महिलांच्या झाल्यानंतर मुलांचे संस्कार केंद्र आम्ही त्या ठिकाणी चालू केलेले आहेत। त्याच्यामुळे गुन्हेगारी न जाता चांगला सुज्ञ नागरिक बनू शकतो असं आमचं मत आहे।